मी शपथ घेऊन सांगतो, मी जे सांगेन ते खरं सांगेन, फक्त खरं सांगेन. मी राम, आणि हा जो आहे ना माझ्या शरीराला चिटकून असलेला, याला रहीम म्हणतात. मी उजवा, म्हणजेच मी मोठा. माझा जन्म आधी झालेला असणार. माझी कोटाची विनंती आहे की या रहीमला मी सांगतो त्याप्रमाणे कापून वेगळं करावे आणि त्याला स्वतंत्रपणे जगू द्यावे. माझ्याशी जोडलेला ठेवू नये. मिस्टर रहीम, आता तुम्ही. मिलॉर्ड, मिलॉर्ड. जे काही सांगायचं असेल ते कुराणावर उजवा हात ठेवून शपथ घ्या आणि मगच सांगा. मिलॉर्ड, माझी अडचण, हा जो राम आहे तो मला. मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, जे काही सांगायचं आहे ते पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घ्या आणि मग सांगा. हां, जर तुम्ही नास्तिक असाल. नाही नाही, मी अल्लाला मानणारा आहे. हा, म्हणूनच तर त्या कुराणावर उजवा हात ठेवून डावा हात ठेवून शपथ घेतली तर. आता जर तुम्ही यापुढे अनावश्यक बोललात तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट समजला जाईल. मिलॉर्ड, आपण सुचवल्याप्रमाणे माझ्या आशिलाला म्हणजेच रहीम उर्फ रहिमतुल्लाला त्याचा दाया हात कुराणावर ठेवून कसम घ्यायची आहे मिलॉर्ड. पण आपण जाणताच आहात की रहीमचा दाया हात आणि रामचा बाया हात जन्मजात चिकटलेला आहे, आणि रामनं त्याचा हात आखडून ठेवल्यानं रहीमला त्याचा हात वरती करता येत नाही. मिलॉर्ड, इस वक्त माझ्या आशिलाला म्हणजेच रहीमला रामच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. त्याला माझे पूर्ण सहकार्य आहे, पण तोच जर हात वर करून कुराणावर ठेवायला इच्छित नसेल तर त्याला मी काय करू? नाही नाही वकील साहेब, हा शक्ती लावून धरतोय, त्यामुळे माझा हात वरती करता येत नाही. मिलॉर्ड, हा रामवर सरळ सरळ खोटा आरोप झाला. राम त्याला पूर्ण सहकार्य करतोय, पण रहीमच हात वर करू इच्छित नाहीये. कदाचित त्या पवित्र ग्रंथावर त्याची हात ठेवण्याची हिंमतच होत नसावी. तसं नाहीये मिलॉर्ड, तसं नाहीये. राम त्याचा हात ताट ठेवून रहीमला कसम घेऊ देत नाहीये. मिलॉर्ड, रामने आपला हात ढिलाच ठेवलाय, पण रहीमची अपेक्षा रामच्या हाताच्या ताकदीनं आपला हात कुराणावर ठेवावा अशी दिसते. आपण जर तशी आज्ञा केली तर राम आपली पूर्ण शक्ती लावून रहीमचा हात कुराणावर ठेवू शकेल. नाही, शपथ ही बळजबरीने नाही, स्वतःच्या इच्छेने घ्यायची असते. मिलॉर्ड, अंडर द ऍक्ट ऑफ कोएर्सियन रामच्या अशा या वागण्याची गंभीर दखल घेण्यात यावी. मिलॉर्ड, असं बोलून या वकील साहेबाने माझ्या आशिलावर विनाकारण आरोप केलाय. आता रहीमचा हात वर जात नाहीये, त्याला रहीमचीच इच्छा कारणीभूत आहे, आणि राम त्याचा हात वर जाऊ देत नाही असं अजून सिद्ध झालेलं नाहीये. तसं नाहीये मिलॉर्ड. रहीम त्याचा बाया हात कुराणावर ठेवून कसम घ्यायला तयार आहे. त्याच्या तशी परवानगी देण्यात आली. सुदैवानं त्याच्या बाया हातावर रामचा प्रभाव नाहीये. मिलॉर्ड, ॲज पर द ओथ ऍक्ट ज्यांचा उजवा हात तुटलेला आहे अशांनाच अशी परवानगी मिळू शकते. याचा अर्थ रहीम आपल्या उजव्या हातावरचा हक्क सोडून देतोय असं होऊ शकतं. नो 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 नो, नॉट एट ऑल. तसं नाहीये ते. तसं असेल तर मग अशी मागणी करून कोर्टाची दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न असू शकतो. रहीमनी त्वरित कुराणावर उजवा हात ठेवून शपथ घ्यावी आणि रामनी त्याला डाव्या हाताने संपूर्ण सहकार्य करावं. आता यात जर कोणी कुचराई केली तर हे न्यायालय त्याची अगदी गंभीरपणे दखल घेणार आहे. देखिए मिलॉर्ड, देखिए राम आपली सर्व शक्ती लावून रहीमला हात वरती करू देत नाहीये. गौर से देखिए मिलॉर्ड, गौर से देखिए. तसं नाहीये मिलॉर्ड. रहीमनेच आपला हात सर्व शक्तीनिशी दाबून ठेवलाय. आपण केलेल्या सूचनानुसार राम त्याला सहकार्य करण्याची पूर्ण पराकाष्ठा करतोय, पण रहीमचीच इच्छा नसल्यामुळे त्याचा नाईलाज होतोय. पण तो प्रयत्न करतोय. जज साहेबांनी नीट पाहावं. दोघंही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, पण यातला खरा कोण आणि खोटा कोण हे काही नुसतं पाहून समजत नाहीये. कोर्ट इज ॲडजोर्न. गेली अनेक वर्षे नियतीमुळे एकत्र राहिलेले राम आणि रहीम आता वेगळे राहू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे अर्ज न्यायालयात सादर केलेले आहेत. न्यायालयात खटला चालू आहे. या दोघांना वेगळं कसं करायचं, न्यायालयाने सुद्धा त्यांना वेगळं राहण्याचा जन्मसिद्ध हक्क प्रदान केलेला आहे. त्यासाठी हा खटला आज इथंच रखडलेला आहे. आपण त्यांच्या वकिलाशी प्रत्यक्षच बोलूया. अहो, आज माझ्या अशिलानं कोर्टात सकाळी
गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन आपलं निवेदन मांडलं. पण हा रहीम कुराणावर हात ठेवायला इच्छितच नव्हता. म्हणून न्यायालयाला आज त्यांची एकत्र अशी उलट तपासणी करता आली नाही. अब जरा आप देखिए और सोचिए, रहीम तशी कसम घेऊ इच्छित होता, पण लाहुल बिलाकवत त्या रामनं ताकद वापरून त्याला तसं करू दिलं नाहीये. आता त्यातूनच त्याची मेंटॅलिटी कोर्टासमोर आलेली आहे. अहो, यांचा धर्मच असहिष्णू, दुसऱ्या धर्मियांचा द्वेष करायला लावणारा आणि त्याचाच भाग म्हणून रहीमने हा त्याच्यावर खोटा आरोप केलाय. अहो, स्वतःला सहिष्णू म्हणवणारे किती असहिष्णू असतात हे कोर्टाच्या ध्यानात आलंय बरं का. एकीकडे धर्माची महानता सांगायची आणि दुसरीकडे हे भलतं सारं करायचं. अहो, आमच्या अशिलाचं नशीब दुसरं काय की अशा या माणसाबरोबर त्याला चिकटवून ठेवलाय. हाय रे दैव दुर्विलास. या इलाही लल्लाह, ऐसी कौन सी बुत परिस्थिती आ पडी है की रहीमला या माणसावर जगावं लागतं. ना काबिले बर्दाश्त. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, रामने शपथ घेऊन आपला दावा मांडलाय, पण रहीम हा शपथ न घेताच भलते सलते आरोप करत सुटलाय. कोर्टात बोलणारे जर खरंच बोलत असते तर हे खटले एका दिवसातच संपले असते. असे वर्षानुवर्ष रखडलेले नसते. आता लक्ष राहिलेलं आहे या दोघांची आई मंगळवारी कोर्टात काय निवेदन देते त्यांची. मी मेरी, सिनियर पेडियाट्रिक नर्स, वृंदावन हॉस्पिटल. मी लॉर्ड, 20 वर्षापूर्वी हे जोडगोळं सरकारी हॉस्पिटलच्या रस्त्यावर कचरापेटीमध्ये रस्ता साफ करणाऱ्याला मिळालं. तो ते घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये आला. त्यांच्यावर वेळीच औषधोपचार झाले म्हणून हे दोघं मरता मरता वाचले. या विचित्र जोडगोळ्याविषयी पेपरमध्ये बातमी आली, पण त्यांना स्वीकारण्यास कोणी आई वडील पुढे आले नाहीत. एखादी व्यक्ती वा अनाथाश्रमही पुढे आला नाही. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आणि त्यांना सांभाळता सांभाळता मला त्यांचा लळा लागला. मिलॉर्ड, मीही अशी एक अनाथच म्हणून जन्माला आली, पण मदर टेरेसाच्या आश्रमात वाढली. मदरची शिकवण अंगात बनवली. मदरचे माझ्यावर खूप ऋण आहे. हे ऋण फेडायचं म्हणजे असंच दुसऱ्याला आपलंसं म्हणायचं. याच आपलेपणापैकी मी यांचा सांभाळ केला. यांना मी अधिकृतरित्या दत्तक वगैरे घेतलेला नाही, पण मी नकळत त्यांची आई होऊन गेले. तुम्ही स्वतः ख्रिश्चन आहात आणि या मुलांची नावं राम आणि रहीम, ही मुलं स्वतःला हिंदू आणि मुसलमान समजतात. हे कसं काय? मिलॉर्ड, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, अगदी प्राण्यांना सुद्धा नाव असतं. मग यांना सुद्धा काहीतरी नाव देणं आवश्यक होतं. पण यांचा धर्म कोणता, यांचे आईवडील कोण, हे कळायला काही मार्गच नव्हता. हे सापडले ते कुळेगाव, प्रामुख्याने हिंदू लोकवस्तीचं. पण ते सापडले ती भटियार गल्ली मुस्लिम वस्तीची. पेपरमध्ये, दूरदर्शनमध्ये कुठेही फोटो द्यायचं तर नाव द्यावं लागतं. मग आम्ही त्यांची जाहिरातीसाठी म्हणून नावं दिली, राम आणि रहीम. पुन्हा पुन्हा याच नावानं जाहिरात दिली, पण त्यांना स्वीकारायला कुणीसुद्धा पुढे आलं नाही. पण त्यानिमित्तानं यांना जी नावं दिली ती तशीच राहिली. मिलॉर्ड, मला एकटीला नोकरी करून या दोघांना मोठं करणं, सांभाळ करणं फार कठीण होतं. पण आमच्या सोसायटीतल्या कॅप्टन जोशी आणि प्रोफेसर कुरेशी या दोघांनी मला खूप मदत केली. या दोघांच्यात काही समानता होती. राम जितक्या सहजपणे उजव्या हाताने लिहायचा, जेवायचा, तितक्या सहजपणे रहीम डावा हात चालवायचा. त्यांच्यात मिरर ॲक्शन फार छान व्हायच्या. त्यामुळेच की काय, राम जितक्या सहजपणे डावीकडून उजवीकडे लिहायला शिकला, तितक्या सहजपणाने रहीम उजवीकडून डावीकडे. त्यामुळेच राम सहजपणाने देवनागरी शिकला आणि रहीम तितक्या सहजपणाने उर्दू शिकला. कॅप्टन जोशी यांनी या दोघांना संस्कृत, गीता, रामायण शिकवलं, तर प्रोफेसर कुरेशी यांनी उर्दू, फारसी, कुराण शिकवलं. मिलॉर्ड, या दोघांनी अधिकृतरित्या कोणताही धर्म स्वीकारलेला नाही. रामची मुंज झालेली नाही की रहीमची सुनता झालेली नाही. पण या देशात प्रत्येक नावाबरोबर एक धर्म जोडलेला असतो. या दोघांना समाज हिंदू आणि मुस्लिम समजायला लागला आणि समाज समजतो म्हणून हे दोघे स्वतःला हिंदू आणि मुस्लिम समजायला लागले. बरं, पण तुम्ही यापूर्वी आई म्हणून या दोघांना वेगळं करायचा, म्हणजे शरीराने वेगळं करायचा प्रयत्न केला आहे का? येस मिलॉर्ड, तो विचार माझ्या मनात नेहमीच यायचा. माझ्या दोन्ही मुलांनी स्वतंत्रपणात जगावं असं मला नेहमीच वाटायचं. त्यासाठीच मी ते दोघे 8 वर्षांचे असताना प्रख्यात न्यूरोसर्जन M.K. रेड्डी यांना भेटले. Well, I have seen both the boys and I have gone through the x-rays also. What I feel is the
nerves receiving the messages from the brain, they are intermingled. With the help of amputation, both the boys can be separated. They will live this separate life, that is true. But I'm afraid they will lose a common hand. They will live the life with only one hand each. मुला, कोणती आई आपल्या मुलांना असं डोळं बघू शकेल? दैव हे देवानेही चुकत नाही म्हणतात. या दोघांच्या नशिबी असं जोडगोळं जीणं लिहिलं असेल तर दैवाला दोष देण्याव्यतिरिक्त मी आणखीन काय करू शकत होते? त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे या दोघांनी दैव स्वीकारलं होतं. ते एकत्र अभ्यास करायचे, टेबल टेनिस डबल्समध्ये खेळायचे, पियानो वाजवायला शिकले. एकमेकांपासून वेगळं होण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. पण मिलॉर्ड, त्या दोघांना स्वतंत्र आयुष्य कसं देता येईल हा विचार मी विसरणं शक्य नव्हतं. मेडिकल सायन्समधली प्रगती मी रोज अनुभवत होते. त्याच दरम्यान मी वृंदावन हॉस्पिटलमध्ये सिनियर पेडियाट्रिक नर्स म्हणून कामाला लागले. तिथेच प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर नाडकर्णी MS FRCS यांनी राम आणि रहीमच्या केसचा अभ्यास केला. Mary, you know very well. This is the shoulder joint. पण राम आणि रहीमच्या बाबतीत एक युनिक गोष्ट आहे. त्यांना 2 शोल्डर जॉईंट्स आहेत. आणखीन एक युनिक गोष्ट म्हणजे मेरी, त्यांच्यात हा भाग कॉमन आहे. पण तरीसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की या हाताला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या आर्टरीज आणि व्हेन्स आहेत किंवा मेंदूकडून संदेशाची ने आण करणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्या मात्र सेपरेट आहेत. म्हणजे तो हात दोन्ही मेंदूकडून ऑर्डर्स घेऊ शकतो. एका दृष्टीनं पाहायचं झाल्यास मेरी, हा मधला हात या दोघांची कॉमन प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रोमायोग्राफ, MRI, CT स्कॅन यावरनं हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं या मधल्या नर्व्स रप्चर न होता जर हे ऑपरेशन करता आलं तर मॅरी, रामचा हात खांद्यापासून एम्प्युटेट केला तर रहीमला 2 हात मिळू शकतील आणि रहीमचा हात खांद्यापासून एम्प्युटेट केला तर रामला 2 हात मिळू शकतील. मेरी, आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या दोघांपैकी कुणाचा हात खांद्यापासून एम्प्युटेट करायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. कुणाचा हात खांद्यापासून एम्प्युटेट करायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मिलॉर्ड, या प्रश्नाला एक आई काय उत्तर देणार? हां, पण त्या दिवसापासून माझ्या राम आणि रहीममध्ये प्रथमच तणाव निर्माण झाला आणि पुढे तो वाढतच गेला. मी डॉक्टरांना काही सांगू शकत नाही. कुणाचा हात खांद्यापासून एम्प्यूट करायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा. कुणाचा हात खांद्यापासून एम्प्यूट करायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा. अशा प्रकारची केस यापूर्वी कोणत्याही न्यायालयात आली नाही. जगात सुद्धा अशी केस यापूर्वी घडलेली नाही, असं ज्युरिस्प्रुडन्सचे अभ्यासक आणि माजी सरन्यायाधीश HK मेहता यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितले. न्यायाधीश हे कायदेविषयक निष्कर्ष काढतात, पण असा नैतिक निष्कर्ष काढायचा किंवा हा निर्णय न्यायालयाच्या कक्षेत येतो काय हे जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. राम रहीमच्या सेपरेशनचा वाद अतिशय बिकट झाला असून या संदर्भात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चतर्फे अधिकृत मत नोंदवण्यासाठी डॉक्टर नाडकर्णी शहरात आले आहे. उद्या न्यायालयात ते आपले वैद्यकशास्त्रीय मत मांडतील. राम रहीम या कंजॉईंट ट्विन्सचे मेडिकल रिपोर्ट मी पाहिले. यापैकी एकाचा हात खांद्यापासून एम्प्युटेट करणं हाच केवळ एकमेव सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. त्यातील मधल्या भागाचा इलेक्ट्रोमायोग्राफचा अभ्यास करून, शिवाय CT स्कॅन, MRI, PET अशा अत्याधुनिक टेस्ट करून
एक हात खांद्यापासून एम्प्युटेट केला तर मधल्या भागातील कॉमन नर्व्स या एका ब्रेनशी ट्यून करू शकतील आणि त्यामुळं कुणाही एकाला 2 हात देणं शक्य होईल. काही वेगळ्या तंत्राचा वापर करून दोघांनाही समान लाभ मिळवून देता येणं शक्य नाही का? नाही. कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं ऑपरेशन करून एम्प्युटेशन करायचा प्रयत्न केला तर नर्व्ह डॅमेज होऊन दोघांपैकी कुणालाही दुसऱ्या हाताचा लाभ मिळणार नाही. या दोघांपैकी कोणाला 2 हात देता येतील? मेडिकल प्रॅक्टिस ॲक्ट प्रमाणे या दोघांपैकी आपला हात खांद्यापासून कापण्याची ज्यानं एकानं संमती द्यावी लागेल आणि त्याला दुसऱ्यानंही संमती द्यावी लागेल तरच हे ऑपरेशन करता येईल. पण या दोघांपैकी कुणीही संमती दिली नाही तर मात्र कुठलाही डॉक्टर हे ऑपरेशन करू शकणार नाही. राम आणि रहीम दोघांनी अर्ज केलाय एकमेकांपासून वेगळं व्हायचा आणि त्यांचा तो अधिकार न्यायालयाने मान्य केला आहे. पण दोघांनी असं सुचवलं आहे की हात दुसऱ्याच्या खांद्यापासून कापला पाहिजे. आता मेडिकल सायन्स किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स त्यातील कोणाची बाजू घेतील, काय भूमिका मांडतील? त्यांची लेखी संमती आल्यानंतर आपल्याला पुढचा विचार करता येईल. आता हे बघा की दोघांनी जो अर्ज दिला आहे राम आणि रहीमनी, त्यात त्या दोघांनी म्हटलं आहे की आपल्या अर्जात त्यांनी लिहिलं आहे की एकत्र चिकटून राहणं हे मृत्यू इतकं भयान आहे. आता त्यांनी हे लेखी निवेदन दिलं आहे आणि सेपरेशनसाठी अर्ज केला आहे. आता याचाच अर्थ असा होतो की सेपरेट करताना, वेगळं करताना त्यांना हात गमवावा लागला तरी चालेल. मग प्रश्न असा आहे की मेडिकल प्रॅक्टिशनर्स कोणाची बाजू घेतील, काय भूमिका राहील तुमची? असे प्रसंग बरेचदा डॉक्टरवर येतात. एखाद्या डॉक्टरकडे अपघातात सापडलेले 2 गंभीर पेशंट एकाच वेळी आणले जातात. अशा वेळी या दोन्ही पेशंटची प्राथमिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर यापैकी तातडीचे उपचार केल्यानंतर कुठल्या पेशंटला जगण्याची जास्त शक्यता आहे याचा विचार करून त्या पेशंटचं ऑपरेशन आधी केलं जातं. दुसरी केस नंतर घेतली जाते. राम रहीमच्या बाबतीत तुम्ही काय विचार करा? आम्ही या दोघांची लेखी संमती मिळाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांची लेखी संमती घेऊन वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण केसचा पुनर्विचार करू. इलेक्ट्रोमायोग्राम, CT स्कॅन, NRI, PET अशा अत्याधुनिक इन्व्हेस्टिगेशन्सचा नर्व्ह कंडक्टिव्हिटीच्या दृष्टीनं विचार करून या दोघांपैकी कुणाला या हाताचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन दुसऱ्याचा हात खांद्यापासून एम्प्युटेट करण्यात येईल. म्हणजेच द स्ट्रॉंगर विल बी गिवन प्रिफरन्स. अधिक ताकदवान होण्याची ज्याच्यात अधिक शक्यता आहे त्याचाच प्राधान्यक्रमाने विचार करू. हे कोर्ट असा आदेश देण्यात आहे की राम, रहीम आणि मेरी यांनी त्वरित आपली लेखी संमतीपत्र मेडिकल बोर्डाला द्यावी आणि मेडिकल बोर्डाने आपला अहवाल 15 दिवसाच्या आत कोर्टाला द्यावा. बळी तो कानपिळी ही म्हण खरीच आहे असं म्हणायला हवं. डार्विनचा सिद्धांत फक्त प्राणीमात्राचंच नव्हे तर आजच्या मानवी समाजव्यवस्थेलाही लागू आहे. कालच कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे असं म्हणायला हवं. राम रहीमच्या बहुचर्चित केसमध्ये न्यायालयाने एक महत्त्वाची भूमिका घेतली असून त्यामुळे आता या केसकडे एका वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जाऊ शकतं. Case number 182 of 2003, Ram versus Rahim. मिलॉर्ड, आमच्या अशिलाने न्यायालयाच्या आदेशानुसार मेडिकल बोर्डकडे आपलं लेखी संमतीपत्र सादर केलेलं आहे व त्याची प्रत न्यायालयात सुद्धा सादर केली गेली आहे. मेडिकल एक्सपर्टचं ओपिनियन सुद्धा न्यायालयात मांडलं गेलं आहे व न्यायालयाने ते मान्यही केलं आहे. आता थोडक्यात मतितार्थ, स्ट्रॉंगर पर्सन टू विन म्हणजे जो अधिक शक्तिशाली त्यालाच 2 हात मिळणार. या संदर्भात एक बाब मी न्यायालयाच्या निदर्शनास आणू इच्छितो. राम हाच अधिक शक्तिमान आहे यासाठी मी रहीमच्या बोलण्याचा दाखला देऊ इच्छितो. रहीम शपथ घेऊ शकला नाही याचं त्याने सांगितलेलं कारण की रामने आपल्या शक्तिप्रयोगानुसार त्याचा हात हलू दिला नाही. अशा बोलण्याने मेलॉर्ड,
रहीमने एक गोष्ट मान्य केली आहे की राम हाच अधिक शक्तिवान आहे, कारण रामच्या डाव्या हाताची शक्ती रहीमच्या उजव्या हाताच्या शक्तीपेक्षा जास्त आहे. कोर्टाने निर्णय घेण्यापूर्वी हा मुद्दा लक्षात घ्यावा. मिलॉर्ड, मेरे जवान और काबिल दोस्त ने जरूरत से कुछ ज्यादा ही काबिलियत दिखाई. इन्होंने राम रहीम जन्मताच राईट हँडेड आहे असं सरळ गृहीत धरून सरळ निष्कर्षच काढलं. पण मला असं निवेदन करायचंय मिलॉर्ड की हे दोघे बंधू जन्मताच लेफ्ट हँडेड समजायला हवे. कारण मिलॉर्ड, रहीम त्याच्या बाया हातानं सगळं काही करतो. तो लिहितो, टेबल टेनिस खेळतो, पियानो वाजवतो, अगदी सहजतेने, रामपेक्षाही जास्त सफाईदारपण. आणि त्यामुळंच हे दोघे बंधू जन्मताच लेफ्ट हँडेड समजायला हवेत. आणि त्यामुळंच रहीमच्या दाया हातापेक्षा रामचा बाया हात जास्त ताकदीचा. आणि म्हणूनच मिलॉर्ड, रामच्या बाया हाताची ताकद रहीमच्या दाया हातापेक्षा जास्त. दॅट्स ऑल मिलॉर्ड. मिलॉर्ड, यांच्या म्हणण्यानुसार राम आणि रहीम हे बंधू डावखोरे असू शकतात. ठीक आहे, ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. असं जरी वाटलं तरी ते दोघे डावखोरेच आहेत असं म्हणणं लॉजिकला धरून होणार नाही. दुर्दैवानं आजच्या वैद्यकशास्त्रात DNA टेस्टिंग वगैरे करून सुद्धा व्यक्ती लेफ्ट हँडेड आहे की राईट हँडेड आहे हे समजू शकत नाही. अशा अनिश्चित केसमध्ये न्यायालयाने लॉ ऑफ एव्हरेजेसचा विचार करायला हवा. मेडिकल सर्जनने आपल्या जबानीत सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या पेशंटची जगण्याची शक्यता अधिक आहे अशांनाच प्राधान्य देतात. पण त्यांनी ही शक्यताच सांगितलेली आहे, कारण कुठल्याही ऑपरेशन बद्दल निश्चितपणे कुठलाही डॉक्टर 100% माहिती देऊ शकत नाही. मिलॉर्ड, थोडक्यात म्हणजे संभाव्यता शास्त्राचा म्हणजेच प्रोबेबिलिटीचा विचार करून मोर प्रोबेबललाच ते अधिक प्राधान्य देतात. याचाच अर्थ राम आणि रहीम हे लेफ्ट हँडेड आहेत की राईट हँडेड आहेत हे ठरवण्यासाठी प्रोबेबिलिटीचाच निकष लावावा लागेल. आपल्या देशात तसंच जगात 96% लोक हे राईट हँडेड असतात. आणि म्हणून हे दोघे सुद्धा राईट हँडेड असण्याची शक्यताच गृहीत धरून रामचा दावाच न्यायालयाने मान्य करावा. मिलॉर्ड, यहां भी मेरे जवान और काबिल दोस्त जल्दबाजी कर रहे हैं और जल्दबाजी में नतीजे तक पहुंचना चाहते हैं. मानता हूं मिलॉर्ड, मैं मानता हूं कि जगत 96% का 96.4% लोग राईट हँडेड आहेत. पण मिलॉर्ड, ही टक्केवारी झाली सामान्य माणसाच्या बाबतीत. हे जोडगोळ सामान्य नाहीये, हे असामान्य जोडगोळ आहे. आणि त्यांची केसही असामान्य आहे मिलॉर्ड. तेव्हा अशा या अपवादात्मक केसच्या बाबतीत अपवादात्मक बाबतीचाच विचार करायला हवा. आणि म्हणूनच मिलॉर्ड, माझी न्यायालयाशी विनंती आहे की राम रहीम हे लेफ्ट हँडेड समजले जावे, म्हणजे अधिक तर्कसंगत. नो मिलॉर्ड, हे कुठल्या मुद्द्यावर वर्ल्ड कप होऊन गेलं आणि आता हे टीव्ही आणि पेपरवाले त्या जुळ्यांचं कव्हरेज करत बसले. स्वतःची बातमी पेपरमध्ये पाहायची आम्हाला इतकी सवय झाली की बऱ्याच दिवसात कव्हरेज नसल्यामुळं आमचं अस्तित्वच धोक्यात यायला लागलंय अशी शंका येऊ लागली. बबन्या, काय साहेब? अरे या जमान्यात निवडणुका कधीही होऊ शकतात. होय साहेब. म्हणून आपल्याला कायम फोकस मध्ये राहायला हवं. एक सुचवू का आमदार साहेब? हा बोल साहेब, तुम्ही या राम लक्ष्मण राम रहीम केसमध्ये कुणाची एकाची बाजू घेतली तर? एकाची म्हणजे नक्की कोणाची? कोणाची घ्या हो, पण फोकस मध्ये या. वा. आपल्या या मतदारसंघात हिंदू लोक जास्त आहेत साहेब. हा, आणि आपली इमेज सेक्युलर अशी आहे. अच्छा,
मग असं करूया. हा? नाही, आधी जरा दोन्ही पार्टीशी बोलून घे. होय साहेब. आणि मग योग्य वेळ आली की मग हवा कशी आहे हे बघून हा. कुणाची तरी एकाची बाजू घेऊन आपल्याला फोकस मध्ये येता येईल. कल्पना छान आहे साहेब, कल्पना छान आहे. जय श्रीराम. आमदार साहेब आपण या या काय कसं काय येणं केलं बसा बसा. नाही, असं निघालोच होतो, म्हटलं तुम्हालाही भेटून जावं. बोला. नाही, पेपरमध्ये वाचलं आपल्या रामने म्हणे मेडिकल बोर्डला लेखी संमती दिली. हो काय? उद्या जर का मेडिकल बोर्डच्या ओपिनियननुसार आपल्या रामचा हात जर कापा. नाही साहेब, त्याचा विचार आम्ही केलाय. अच्छा. अहो आजचा आपला स्टँड मेडिकल बोर्डचं ओपिनियन मानायचं असा आहे. पण उद्या जर का ते आपल्या विरोधात गेलं तर मात्र आपण मानणार नाही. आता काय कोणती कारणं दाखवून ते रिजेक्ट करायचं त्याचाच तर अभ्यास चाललाय. मग ठीक आहे वकील साहेब, पण एक गोष्ट लक्षात असू दे. काय साहेब? उद्या जर का गरज लागली तर आम्ही तुमच्या सोबतच आहोत एवढं लक्षात हे ठेवा. काय सांगायचं झालं साहेब. सलाम अलैकुम वकील साहब. अरे वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह व बरकत. आई आई है मेरे साहब, बहुत खुशी हुई आपसे मिलकर. बहुत अरसे के बाद आ रहे हैं आप. बैठिए. हाँ, कहिए कैसे आना हुआ? नहीं, बस गुजर रहा था यहीं से, सोचा जाते जाते आपसे भी मिलके जाऊं. बहुत अच्छा किया, बहुत अच्छा किया. वकील साहब, हाँ जी. हमने पेपर में पढ़ा है कि अपने रहीम ने मेडिकल बोर्ड को रिटर्न परमिशन दे दी है. अल्लाह करे ऐसा ना हो. अगर मेडिकल बोर्ड अपने खिलाफ जाता है. अरे मेडिकल ओपिनियन की जो मांग है वो हमारी अभी की मांग है. अच्छा. और समझो कोर्ट का डिसीजन हमारे खिलाफ जाता है तो उसकी तैयारी में हम लगे हुए हैं. हाँ, फिर ठीक ठुकरा है. देंगे उसको. आप इत्मीनान से रहिए बस. फिर ठीक है वकील साहब. ठीक है. मगर एक बात याद रखना, कल कोई भी जरूरत हो हाँ. तो हम आपके साथ हैं. मिलॉर्ड, मी आज इथे एक वेगळं निवेदन देण्यासाठी उभी आहे. माझं मन एका भारतीय मातेचं मन आहे हे लक्षात घ्या. राम रहीमच्या केसमध्ये मेडिकल बोर्डने जो सशक्त आहे त्याला 2 हात असावेत असं सुचवलं. पण एक आई म्हणून मला असं सुचवावं असं वाटतं की जो अशक्त आहे त्याला 2 हात असावे. राम आणि रहीम दोघांनीही मेडिकल बोर्डचं ओपिनियन स्वीकारायचं मान्य केलं आहे. आता मेडिकल बोर्ड हे तज्ज्ञ डॉक्टरांचं बोर्ड आहे, तेव्हा ते सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपलं मत देतील. हे सर्व मला मान्य आहे साहेब, पण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा जंगलचा न्याय झाला. मानवी समाजात कोणतीही आई आपल्या अशक्त मुलाला अधिक संरक्षण देणे पसंत करेल. ही जुळी बाळं अशक्त बाळं होती, त्यांना दत्तक घ्यायला सुद्धा कोणी पुढे आलं नाही. ही नाकारलेली मुलं जंगलच्या नियमांनुसार केव्हाच मरून गेली असती. पण मानवी समाज आणि मानवी संस्कृती ही जंगल लॉपेक्षा वरती आहे. म्हणूनच या मुलांवर औषधोपचार झाले. देवाने एका हाताने त्यांना अशक्त बनवलं, पण दुसऱ्या हाताने आम्हाला दयावान बनवलं. अशक्ताला सहानुभूती, प्रेम, दया दाखवून इतरही जनांबरोबर आणणं हाच मानवता. सर्व धर्मांची हीच शिकवण आहे. माझ्या स्वधर्मानुसार मी त्यांचा सांभाळ केला. आता या दोघांमध्ये अधिक सशक्त मुलाला 2 हात देऊन त्यांच्यातली तफावत मला वाढवायची नाही. मला एक सुचवावं असं वाटतं, जो अशक्त आहे त्यालाच 2 हात असावे. Good evening, listeners. You are tuned to All India Radio's Rainbow FM. You're with me, Kaji, on this evening, and our topic this evening on discussion is should strength win over mother's love? And we are talking about what happened yesterday in the court
there's this big controversy of whether the hand should go to the stronger of the two twins, or whether what Mary, the mother of the two boys, said yesterday, whether Mary should give her verdict and give her hand to the weaker of the two children. Now let's take our first caller in and see what he or she has to say. Hello. हॅलो Hi, तुम्ही कोण? हांव चारुशिला. Charushila, thank you for calling All India Radio. What is your opinion, whether strong or mother's love? हॅलो Hello. तशें पळोवपाक गेल्यार एका आवयक आपली सगळीं भुरग्यां सारकीच आसता. वय. पूण जेन्ना आपले भुरगें अशक्त आसता कांय कारणांक लागून वय. तेन्ना जे अशक्त भुरगें आसता तिच्या वाटेन तिचो चड कल आसता, चड माया आसता. आनी देखूनच जो निर्णय मेरीन दिला तिच्या मता कडेन हांव पूर्णपणे सहमत आसा. कारण जो भुरगो मानसीकरित्या जावं शारिरीकरित्या अपंग आसा ताका ते मेळचे अशें तिणें सांगलां. कोर्टाचो निकाल कितेंय जावं एका आवयची भावना. ही तुझी विचार आणि तू माय जाऊन तुका तेच लागता आता. हय, एका आवयच्या भावनेचो आणि तिच्या मताचो आदर करपाकूच जाय आणि त्या खातीरूच हांव मेरीच्या मता कडेन सहमत आसा. देव बरें करू चारुशिला, तुझी आता विचार तुवें दिला आमकां ऑल इंडिया रेडिओचेर. थँक यू व्हेरी मच. आणि एक कॉलर आहा. वी हॅव वन मोर कॉलर अँड लेट्स क्विकली पुट दिस कॉलर अँड सी व्हॉट ही शी हॅज टू से बिकॉज इट माइट बी अ डिफरंट ओपिनियन. हॅलो. हॅलो, मी अभय चौक. नाही, मी या मताशी अजिबात सहमत नाही. काय की पालकांनी आपल्या मुलाबद्दल अधिक जागरूक होणं गरजेचं आहे. अहो, व्यवहारी होणं आवश्यकता आहे, भावनाप्रधान होऊन उपयोग नाही. सर्व समानता हे शब्द ऐकायला ठीक वाटतात, पण प्रत्यक्षात कम्युनिझमनं तो पण प्रयत्न केला. जगातून कम्युनिझम नाहीसं झाला, पण सर्व समानता आली का? म्हणून म्हणतो की व्यवहारी होणं आवश्यकता आहे. मेरीबद्दल ना मला पूर्णपणे सिंपथी आहे, पण काय आहे ना की मला तिचा विचार थोडासा पटत नाही आहे. म्हणजे आपल्या एका मुलाचा एक हात जाणार म्हणून जी काही ती प्रचंड दुःखी वगैरे झाली आहे, तर मला वाटतं की हा थोडासा निगेटिव्ह थिंकिंगचा भाग झाला. तर तिनं जरा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे, तो असा की आपल्या दुसऱ्या मुलाला पूर्ण 2 हातांनिशी कायम आनंदाने आणि स्वतंत्रपणे जगता येईल. हा केवढा मोठा आनंद आहे. तर असा थोडासा विचार तिनं करायला हवा. Okay, rolling 5, 4, 3, 2, 1, start. ओके, आय ॲग्री. मला मान्य आहे, माझ्या ज्या मुलाचा हात कापला जाईल त्याला मी माझा हात द्यायला तयार आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट. ते शक्य आहे. माझ्या एका मुलाला हात नाही आणि त्यामुळे दोघांच्यात भांडणं होत आहेत हे पाहण्यापेक्षा माझा स्वतःचा हात गमवायला मी तयार आहे. माझ्या एका मुलाला हात नाही आणि त्यामुळे दोघांच्यात भांडणं होत आहेत हे पाहण्यापेक्षा माझा स्वतःचा हात गमवायला मी तयार आहे. No, never. There is a little possibility for such transplantation. This is against the medical ethics. One cannot cut a healthy person's hand to help another weaker. No, this is simply not acceptable. And this will give rise to medical malpractices. At present, all I can say is that don't be emotional, be rational. ही केस आपल्याला हारून चालणार नाही. अजिबात नाही सर. आता ती डॉक्टर मंडळी रिपोर्ट देणार. त्या आईनेही परवानगी दिली म्हणे. आणि मग उद्या ते ऑपरेशन होणार. नो. कुठल्याही परिस्थितीत आपल्या रामचा हात तुटता कामा नाही. अरे राम हा आपला आहे. आणि त्याचा हात ही आपली प्रेस्टीज आहे. प्रेस्टीज. रामचा हात तुटता कामा नये आणि त्याच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. त्या रहीमचा हात तुटला काय किंवा तो मेला काय, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. हा, रामचा हात तुटता कामा नये. काय बरोबर आहे. देशात यापुढे आपला कुठला सण आहे? साहेब, पुढच्या महिन्याच्या 9 तारखेला रामनवमी आहे. हो. हे गावात रामनवमीला तुम्ही लोक काय करता? तसं काही नसतं. चुप रे, तुला काय माहित? काहीतरी असतं. साहेब, आपल्या गावामध्ये ते नदीच्या अलीकडे एक मंदिर आहे ना, मला वाटतं तिकडे जोशीबुवा पूजा करतात. पण यंदा रामनवमी मोठ्या दणक्यात होणार. हे बघा, तुम्हा सगळ्यांना मोठ्या तयारीला लागायचं. बरं. त्या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करतोय.
त्यासाठी वर्गणी गोळा करायची आणि या रामनवमीच्या दिवशी आपण एक भव्य अशी मिरवणूक काढणार आहोत. आपली ही मिरवणूक MG रोडवरून ती मेरी तिचं घर आणि त्या हॉस्पिटलवरून जाणार आहे. बरं सर. मेरीच्या घरापाशी आणि त्या हॉस्पिटलपाशी मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला करायचं. हा? तसं आपण फक्त जय श्रीरामच्या घोषणा तेवढ्याच देणार आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम. रामनवमीच्या दिवशी रामाचे धनुष्यबाण घ्यायचे का बरोबर? आताच तेवढी गरज नाहीये त्याची. ते नंतर बघू. पण या घोषणाचा दणका इतका जबरदस्त असला पाहिजे की आपल्या रामच्या हाताला हात लावायची कुणाचीही हिंमत नाही व्हायला पाहिजे. हा? चला आता आणखी उशीर नको. घराघरातून पत्रकं टाका. त्या केबल चॅनल वाल्याला माझी मुलाखत आयोजित करायला सांगा. आता दम देतो मी. अरे आधी दम नको, नुसतं सांगून बघा. दम भरायचं काम नंतर करा. प्रेस रिलीज द्या. हा, त्यानिमित्तानं आपली संघटनाही पुन्हा नावारूपाला येईल. बरोबर. सध्याच्या त्या जुन्या मंदिरातला तो राम मंदिराचा जीर्णोद्धार होतोय म्हटल्याबरोबर खुश होईल आपल्यावर. हा? आणि मग त्याचा आशीर्वाद एकदा आपल्याला मिळाला की मग आपलं सगळ्यांचंच कल्याण होऊन जाईल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बहुत हो गया, नाकाबिले बर्दाश्त। यूसुफ मियाँ, हमारे कौम के खिलाफ बहुत कुछ हो रहा है। क्या हम हाथ पर हाथ धरे बैठे देखते रहेंगे? बिल्कुल नहीं वकील साहब, चाहे हमारी जान ही क्यों न चली जाए, लेकिन हमारे रहीम का हाथ नहीं कटना चाहिए। सही बात है। लेकिन साहब जी, हमें कुछ तो करना होगा। या निमित्त ते आमच्या विरुद्ध ताकद इकट्ठा करत आहेत। मंदिर तिथं आहे नदीकाठी आणि जुलूस निकलणार आहे इथं MG रोडवर। MG रोड? MG रोड कौन सी रोड है? वही महात्मा गांधी रोड। यह सब दिखावा है, यह सब अपनी ताकत दिखाने का एक नाटक है बस। एक मिनट, मेरा जहां तक ख्याल है वहां पर एक छोटी सी मस्जिद है ना? मस्जिद? कहाँ है मस्जिद? मुझे लगता है हाँ एक है। हाँ है। वहाँ सिर्फ प्रोफेसर कुरैशी कुरान पढ़ते हैं, बाकी तिथं कोणी नहीं जात। यूसुफ मियाँ, पुल के उस पार तो बड़ी मस्जिद है, जामा मस्जिद। मैं बड़ी मस्जिद की बात नहीं कर रहा हूँ वकील साहब, मैं उस छोटी मस्जिद की बात कर रहा हूँ। साहब जी, मैंने कैलेंडर देखा है, रामनवमी जुमे के दिन आती है, फ्राइडे। अच्छी बात है, तो इस जुमे से सभी लोगों को कह दो वहाँ नमाज पढ़ने के लिए, ये तो हमारे लिए फायदा कारक होगा। पर वो मस्जिद तो काफ़ी छोटी है। छोटी है तो क्या हुआ, हम तो यही चाहते थे वो छोटी हो, लोग वहाँ नमाज अदा करेंगे तो सड़क पर भीड़ लगेगी तो रास्ता जाम होगा, और हम चाहते क्या है, रास्ता जाम करना ही तो चाहते हैं। पर साहब जी, हमारे गांव में हमारे कौम के इतने लोग नहीं हैं तो क्या हुआ, दूसरे गांव जाओ, वहाँ पर हमारे कौम के बहुत से लोग हैं, उन्हें कहो इस जुम्मे को आने के लिए, और इस जुम्मे से वो इस मस्जिद पर नमाज पढ़े। फिर देखते हैं रामनवमी को जुलूस कैसे निकलता है। बिल्कुल ठीक कह रहे मियां। यूसुफ मियाँ, ये बाकी के गांव के लोग नमाज पढ़ने यहाँ आएंगे? आएंगे, जरूर आएंगे वकील साहब। आप बस उनसे इतना कहिएगा कि मजहब खतरे में है। गेल्या शुक्रवारपासून शहरातील प्रार्थना स्थळांसमोर जमणाऱ्या जमावामुळे दिवसभर मुख्य रस्त्यांवरची वाहतूक ठप्प होत आहे। या संदर्भात दोन्ही सभागृहांमध्ये वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत।
त्यामुळे शहरातील वातावरण तंग बनले आहे. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून त्याच रस्त्यावर विशेष आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प झाली आहे. पण अशामुळे दोन्ही समाजातील तेढ वाढत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात उद्यापासून दिवसभर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना आपली अत्यावश्यक कामे करता यावीत यासाठी 9 ते 11 या वेळात सूट देण्यात आली आहे. आमच्याकडे तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही कोण? रोहन. बेस्ट विशेस फ्रॉम अस. थँक्यू. तुझं नाव काय? फातिमा. प्लीज एक्सेप्ट दिस फ्लावर. थँक्यू. तुझं नाव काय? आय एम रॉबिन. आय एम रॉबिन. आम्ही आमच्या गोळासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तुझं नाव काय? मी रिया आणि सिया. आम्ही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलो. धन्यवाद. पण कशासाठी? तुमच्याबद्दल पेपरात वाचलं ना, कोर्टात तुम्ही केस लढतात म्हणून. पण आम्ही तर एकामेकाच्या विरुद्ध लढतो. म्हणून तर तुम्हाला खरी गरज आहे आमच्या शुभेच्छांची. पण सगळे कोण आहेत? नीट बघा ना आपण. आम्ही तुमच्यासारखे ट्विन्स आहोत. आयडेंटिकल ट्विन्स. प्रत्येक जोडीदाराचा जीन पूल समान असतात आणि सर्व 23 रंगसूत्रांच्या जोड्या समान असतात. हे बघा ना, आमचे केस, डोळे, नाक, रंग, उंची सगळे काही सारखेच आहेत. पण निसर्गाने आम्हाला आयुष्यात जात असतानाच अलगद वेगळं केलं आणि आमचा जन्म 2 व्यक्ती म्हणून झाला. तुम्ही आमच्यासारखेच, फक्त एक नैसर्गिक दुर्दैवी घटना घडली आणि तुम्ही वेगळे होऊ शकला नाहीत. आम्ही मेडिकल सायन्समध्ये शिकल्याप्रमाणे या सर्व आपल्या आवळ्याजावळ्यांचे फिंगरप्रिंट सोडून बाकीचे सर्व गुंडोज समान आहेत, सारखेच आहेत. तसे तुमचेही आयडेंटिकल आहेत. पण तुला हे सगळं माहीत असण्याचं कारण? होय, मी इथल्याच मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे, लास्ट इयरला. तू मेडिकल आणि ही काय करते? नाही, ती गावी असते, नोकरी करून घर चालवते आणि माझ्या शिक्षणाचा खर्च करते. हां, ही मेडिकल आणि तू मात्र? मग काय करणार, आम्ही दोघी सारख्याच हुशार. मार्क्स दोघींना कायम 90% वर असायचं. पण आमच्या दोघींचा मेडिकल शिक्षणाचा खर्च आमच्या आईवडिलांना परवडणारा नव्हता. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की एकीनं नोकरी करून दुसरीनं शिक्षण घेऊ द्यायचं. मी हिला सांगितलं, मी नोकरी करते आणि तू मेडिकल पूर्ण कर. पण ही माझ्यासारखीच हट्टी. ही म्हणाली, मी नोकरी करते आणि तू शिक. आपल्यात ह्या कारणावरून वाद व्हायचा. आमचा हा वाद ऐकून आमच्या आईवडिलांना दोघींचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही म्हणून खूप वाईट वाटायचं. तेव्हा आम्ही दोघींनी सामंजस्याने निर्णय घेतला की परीक्षेत दोघीच्या जिला जास्त गुण मिळतील तिने मेडिकलला जायचे आणि दुसरीने नोकरी करून घर खर्च आणि शिक्षणाचा खर्च सांभाळायचा. आमची परीक्षा संपलीच होती आणि निकाल लागल्यावर कळला की तिला एकूण जास्त मिळाला म्हणून ती मेडिकलला गेली. दॅट्स ग्रेट. नथिंग ग्रेट. समजूतदारपण हा सामान्य गुण असला की कोणतीही कठीण गोष्ट सोपी होती. पण तुम्ही सगळे ट्विन्स आणि एकामेकाच्या ओळखीचे, म्हणजे तुमचे युनियन वगैरे आहे की काय? युनियन? हो, गुड आयडिया, गुड आयडिया. हो, आपण युनियन करायला काही हरकत नाही. त्याचं असं आहे, गेल्या वर्षी इथल्या दूरदर्शन केंद्रानं ट्विन्सवर एक प्रोग्राम केला होता, अ स्पेशल TV शो. तिथं आम्हा सगळ्यांना भाग घ्यायला बोलवलं होतं. तिथं आमची एकमेकाशी ओळख झाली. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे चा, आपल्यासारखेच आयडेंटिकल प्रॉब्लेम दुसऱ्यांनाही आहेत. त्यातून होणारे गमतीदार घोटाळे, तसेच कधीकधी होणारे आयडेंटिटी क्रायसिस सारखे सिरियस प्रॉब्लेम्स. तुमचा ट्विन्स ब्रदर तो कुठे दिसत नाही. तो आता तुम्हाला कधी दिसणार नाही. गेल्या महिन्यात एका अपघातात मला वाचवताना त्यानं स्वतःचा जीव गमावला. ओ सॉरी टू हिअर दॅट. सॉरी, रिअली सॉरी. अहो पण सध्या तुमच्याबद्दल पेपरमध्ये वाचताना आम्हाला त्याहून जास्त सॉरी म्हणावं असं वाटतं. म्हणजे आम्ही तुम्हाला एवढेच सुचवायला आलो आहेत की तुमच्यातले जे काही मतभेद आहे ते तुमचे तुम्हीच मिटवा ना. हो, अहो त्यात इतरांना नाक खुपसाची संधी कशाला देता? हो हो हो, तुमचंही खरंच आहे म्हणा. तुमचा दुसरा हात असणं किंवा नसणं यात फार मोठा फरक आहे. अहो पण त्यामुळे शहरात केवढा मोठा तणाव निर्माण होणार आहे याची काही कल्पना आहे का तुम्हाला? आणि तुमच्यापैकी तुमचा दुसरा हात ज्याला कोणाला मिळेल हे माहीत नाही, पण त्यामुळे अनेकांना हात गमवावे लागणार हे तुम्हाला माहीत आहे का? नाही,
म्हणजे तसा समाजात तणाव निर्माण झाला किंवा अनेकांना आपले जीव गमावे लागले तरी त्यात तुमचा काय दोष आहे म्हणा, कारण तुम्ही फक्त त्या हातासाठी लढताय. बरोबर आहे तुमचा हात म्हणजे तुमचाच हक्क आहे आणि तुम्ही सगळे स्वतःच्या हक्कासाठी लढताय. तुमच्या ह्या एका हातामुळे शहरात दंगल होईल. होऊ द्या, दंगल झाली तर ती थांबवण्याचं काम आहे पोलिसांचं. तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे म्हणा. आता बोलूया, जास्त वेळ घालू नका. हो, आपल्याला लवकर निघायला हवं, नाहीतर कर्फ्यू लागेल. आम्ही उगाच शहरात अडकून पडू. ओके, ऑल द बेस्ट. आपण विचार करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. ऑल द बेस्ट. उचला लवकर. छा, काल रात्रीपासून हा फोन कोणीच उचलत नाहीये. ते राम रहीम कुठे गेले असावेत. आई पण गायब झालीये. सर, म्हणजे रहीमच्या वकिलांनी या दोघांना पळवलं तर नसेल ना? काय? आय मीन किडनॅप. येस. त्यांचा काही भरोसा नाही. हो. तर त्या वकिलाला फोन लाव बघू. हो, एक मिनिट सर. अरे काय नंबर पाठ नाही का तुझा? सर, त्याचे 3-4 नंबर कसे काय पाठ राहणार? बघ लवकर. एक मिनिट. हेलो, मैं रहमतुल्ला बोल रहा हूँ. सर, वकिलांचाच फोन आहे. हेलो. अरे वकील साहब. हाँ भाई कहाँ हैं आप? और वो राम रहीम कहाँ है? अहो मला तुम्हाला तेच विचारायचंय, कुठं आहेत ते दोघं? मला वाटतं तुम्ही त्यांना घरी आणलंय. काय? आय थिंक यू हॅव किडनॅप देम. येस. हो, मी त्यांना किडनॅप करणार? अहो हा विचार तुमच्या मनात येतोच कसा? हो, मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घराला कुलूप आहे. हे बघा, मला काय कळलं तर तुम्हाला कळविनच, पण तुम्हाला काही सुगार लागला तर मला कळवा लगेच. नाही. इफ दॅट इज द केस, लेट्स फाइंड आउट. ओके. काय करूया? मला वाटतं आपण थेट हॉस्पिटलला जाऊया आणि त्याच्या आईलाच वाटूया. असं कर, गाडी काढ, मी तयार होतो. सिस्टर, आई एम टॉकिंग टू यू. मैं रहीम का वकील हूँ. आय मस्ट नो व्हॉट इज हॅपनिंग हिअर सिस्टर. मला वाटतं तुम्ही त्याच्या ऑपरेशनची काहीतरी भानगड केलेली आहे. म्हणजे रामच्या ऑपरेशनच्या तुम्ही लोकांनी घाट घातला दिसतोय. तुमचाच काहीतरी प्लॅन आहे. युअर कॉन्स्पिरसी. काय कॉन्स्पिरसी? काय बोलताय तुम्ही? What is this, sister? What is this? Surprising. What is this noise? This is an hospital. Look, doctor, I am the lawyer for रहीम. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही रहीमचा हात जर कापलात ना, तो इस हॉस्पिटल का नामोनिशान मिटा दूंगा. आणि डॉक्टर, मी रामचा वकील आहे. रामच्या हाताला जर काही झालं ना तर हे हॉस्पिटल जायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. No. This is surprising. We have taken the consent of their mother, and everything is gone as per the rule, as per the law. Please come. We'll go to mother and speak. Sister Mary. She is the mother of the twins. You can ask her. Okay? आम्ही त्यांचे वकील आहोत. वकील आहोत नाही, वकील होतो म्हणा ना. कारण राम आणि रहीम दोघांनी आपली कोर्ट केस अनकंडिशनली विड्रॉ केली. जे काय जन्मभर हे असेच चिकटून राहणार का? का म्हणून? मेडिकल सायन्स ॲडव्हान्स झालं आहे. आता ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांचं ऑपरेशन चालू आहे. अहो सिस्टर, आम्ही तुम्हाला बजावून ठेवतो. थांबा, आधी माझं नीट ऐका. राम आणि रहीम दोघांनीही आपला हात खांद्यापासून ॲम्प्युटेट करायला लेखी संमती दिली आहे आणि मीही माझी लेखी संमती डॉक्टरांना दिली आहे. हे कसं शक्य आहे? मला वाटतं डॉक्टर आणि तुम्ही दोघांनी मिळून त्यांना इमोशनली ब्लॅकमेल केलेलं आहे. येस. तशी आम्हाला गरज भासली नाही, कारण राम म्हणत होता, मी जर स्वतःला मोठा भाऊ समजतो तर मला माझा मोठेपणा दाखवायलाच हवा, म्हणून त्याने आपली लेखी संमती दिली. आणि रहीमने आपल्या मोठ्या भावाचा मोठेपणा राखण्यासाठी आपली लेखी संमती आधीच दिली होती. अच्छा, म्हणजे आता डॉक्टरने कुणाचा हात ॲम्प्युटेट करायचं ठरवलंय? म्हणजे कोण स्ट्रॉंग होणार आणि कोण वीक? दोघेही स्ट्रॉंग होणार, कारण इतके दिवस ते शरीराने एकत्र होते तरी त्यांची मनं तुमच्यासारख्यांमुळे वेगळा विचार करत होती. आज ते दोघं शरीराने विभक्त झाले तरी त्यांची मनं जुळलेली असती. कोणीही त्यांना बहकवू शकणार नाही. मला आता ऑपरेशन थिएटरकडे जायला हवं.
गुड न्यूज आहे मॅडम, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आणि आता डॉक्टर दोन्ही पेशंटना घेऊन येणार आहे. मी आधी फुलले, मी आधी फुललेला, मी डेला.